बातमी आहे उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या प्रमाणावर भरणाऱ्या श्री मुक्ताई देवीच्या यात्रेतील कुस्त्यांच्या आखाड्याची। नारायणगावचे ग्रामदैवत आई मुक्ताबाई देवी व काळोबा देवाच्या यात्रेनिमित्त शुक्रवार दिनांक 29 रोजी भरवण्यात आलेल्या कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात सुमारे 4.5 लाख रुपये इनाम विजेत्या पैलवानांना देण्यात आला। कुस्ती आखाड्यामध्ये नारायणगाव केसरीसाठी 51,000 रुपयांची इनामी कुस्ती औरंगाबादच्या कृष्णा गवळी व पिंपळवंडी येथील राहुल फुलमाळी या 2 मल्लांमध्ये बरोबरीत झाली। या दोघांनाही बक्षीस विभागून देण्यात आले, अशी माहिती यात्रा कमिटीचे संयुक्त अध्यक्ष सरपंच योगेश पाटे, संतोष नाना खैरे व सुजित खैरे यांनी दिली। या कुस्ती आखाड्यात उत्तर प्रदेश, दिल्ली तसेच राज्यातून पैलवान आले होते। यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, नाशिक, शिरूर, भगूर, पारनेर येथील शेकडो पैलवानांनी भाग घेतला। या आखाड्यात 106 कुस्त्या खेळवण्यात आल्या व सुमारे 4,79,551 रुपये इनाम वाटप करण्यात आले। या कुस्ती आखाड्यात महेशदादा लांडगे तालीम भोसरी, मामासाहेब मोहोळ तालीम कात्रज, नर्मदेश्वर तालीम कोरेगाव भीमा, कावरे तालीम संघ पारनेर या ठिकाणच्या मल्लांचा सहभाग होता। विशेष म्हणजे या आखाड्यात महिलांच्या देखील कुस्त्या झाल्या। यांच्यामध्ये आळेफाटा येथील सायली कुरकुटे, मोनिका चव्हाण, श्रद्धा भोर, आंबेगाव येथील स्वाती गाडे, चास येथील संगीता रोकडे व पुणे येथील 2 महिला मल्ल हे या कुस्त्यांचे विशेष आकर्षण ठरले। या कुस्ती स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून SP नरसोडे, अजय कानडे, राहुल नवले, बमन गुळवे, आशिष कोल्हे, साहेबराव गाळव, सुनील टवळे, भीमराव पालवे, बाबासाहेब वळकुंदे, विनायक आवटी, हनुमंत आहेर, ओंकार मेहर यांनी काम पाहिले। या आखाड्यात प्रमुख पाहुणे म्हणून ट्रिपल महाराष्ट्र केसरी सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी, आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पराग मिल उद्योग समूहाचे देवेंद्र शहा, जिल्हा परिषद सदस्य आशाताई पुचके, विग्नर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, शंकर पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, यात्रा कमिटीचे पदाधिकारी, सदस्य तसेच मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतील कुस्ती शौकीन व ग्रामस्थ उपस्थित होते। दरम्यान या कुस्ती आखाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता 5वीत शिकणाऱ्या 90 किलो गटातील कुमार सदावर्ते या मल्लाने नामांकित अनुभवी मल्लाला चितपट करून कुस्ती शौकीनांची मने जिंकली। त्याला उपस्थितांकडून हजारो रुपयांची बक्षिसे देण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, नारायणगाव।